आणि ही बातमी येते कल्याणमधून। महत्त्वाची बातमी आहे मारहाण प्रकरणातली एक महत्त्वाची घडामोड। कल्याणमधल्या मराठी तरुणीला मारहाण प्रकरणामध्ये एक अपडेट येते। आरोपी गोकुळ झा याला आता कल्याण कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि कल्याणमधल्या मराठी तरुणीला मारहाण प्रकरणामध्ये तो सध्या अटकेत आहे। आता कल्याण कोर्टामध्ये त्याच्या संदर्भात काय नेमक्या सगळ्या हालचाली घडत आहेत, काय कार्यवाही होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याणमधल्या एका मराठी तरुणीला या गोकुळ झा परप्रांतीय तरुणानं मोठी मारहाण केलेली होती, जबरदस्त मारहाण केलेली होती आणि त्याला आता कोर्टात हजर करण्यात येते। तो पॅरोलवर सुटलेला आरोपी होता आणि त्याला आता कोर्टात हजर केले जात आहे। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आतिश, आता त्याला कल्याण कोर्टमध्ये गोकुळ झाला आणण्यात आलेलं असल्याचं कळतंय, काय नेमकं पुढे आता कार्यवाही आहे? नक्कीच जो मुख्य आरोपी जो गोकुळ झा आहे त्याला कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, कारण की जी महिला जी मुलगी होती तिला मारहाण करण्यात आली होती, बेदम अशी मारहाण करण्यात आली। त्यामुळे पूर्ण कल्याण जो जे आहेत ते संताप व्यक्त करत होते, म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जो कोर्टामध्ये हजर करण्यात आले आहे, जे न्यायालय आहे ते आता थोड्या वेळातच सुरू होणार आहे। न्यायाधीश जे आहेत ते आता न्यायालयामध्ये हजर होतील आणि त्यानंतर जो गोकुळ झा जो आरोपी आहे त्याला काय शिक्षा देते काय याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे। अगदी आतिश, आज खरं तर मराठी एकीकरण समितीनं सुद्धा या ठिकाणी मराठी तरुणीच्या पाठिंब्यासाठी एक मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं आणि त्याचबरोबर मनसेचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी जमणार होते। काय या दृष्टीने कल्याणमध्ये सगळी तयारी दिसतीये? नक्कीच, त्यामुळे किती वाजता हा जो आरोपी आहे तो किती वाजता आणणार आहे, काय आणणार आहे, त्यामुळे पूर्ण पोलिसांनी गोपनीयता पाळलेली। त्यामुळे जे कोर्ट परिसर आहे तो पूर्णतः चारी बाजूने जे चारी गेट आहेत तिथे संपूर्ण जे कोणी आतमध्ये येऊ नये म्हणून बॅरिकेड वगैरे लावण्यात आलेला आहे, मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कारण की कोणतेही पक्षाचे किंवा जे नागरिक आहेत ते आतमध्ये येऊ नये म्हणून पूर्णतः खबरदारी घेण्यात आली आहे। आतिश, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेतो तुमच्याकडून। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि आपण थेट जातोय सध्या अंजली दमानिया यांच्या संदर्भातल्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे।